नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. सध्या आपण दया पवार सरांचं बलुतं ही आत्मचरित्रात्मक कादंबरी पाहत आहोत. याच्या आजच्या भागाला आता आपण सुरुवात करूयात. तत्पूर्वी एक नम्र विनंती, जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग कादंबरीच्या पुढील भागाच्या वाचनाला सुरुवात करूयात. कळू लागलेल्या वयापासून मी एकाकी होत चाललो. गावची मुलं खेळात तुच्छतेने वागायची आणि महारवाड्यातील मुलांचे खेळ आवडायचे नाहीत. त्यांच्याशी खेळण्यात मन रमायचं नाही. हातात येईल त्या पुस्तकात रमणं एवढाच आनंद राहिला. शाळेच्या समोरच ढगा डोंगर होता. त्या काळात तो खूपच हिरवागार होता. आजच्यासारखा तो उघडा बोडका नव्हता. त्या डोंगरावर आई मोळ्या आणायला जायची. ह्या डोंगराच्या पलीकडे काय बरं असेल ह्याचं कोडं नेहमीच सतवायचं. ह्या डोंगराच्या घाटमाथ्यावर एक पोस्टमन दुपारी नियमित जायचा आणि संध्याकाळी तो पुन्हा उतरायचा. त्याच्या तालुक्याच्या गावी जाण्याचा रस्ता हा आमच्या शाळेवरून होता. ह्याच्या हाती खुळखुळ्याची काठी असायची. डोक्याला तांबडा पटका, खाकी कपडे. त्यांचं येणं म्हणजे शाळेचं घड्याळच होतं. त्याच्या खुळखुळ्याच्या काठीनं आम्हाला शाळा सुटण्याची वेळ झाली याचा अंदाज यायचा. हा दररोज वर डोंगराच्या घाटमाथ्यावर कशाला जातो हा प्रश्न बराच काळ मला पडलेला. पुढं केव्हा तरी हे कोडं सुटलं. पलीकडे कोतुळ हे बाजारपेठेचं गाव होतं. त्या भागाची डाक घेऊन हा जायचा. ह्या कड्यावरून घाटमाथ्यावर पोहोचला म्हणजे दुसरा पोस्टमन कोतुळाच्या पोस्टाची डाक घेऊन तिथं आलेला असायचा. त्याच्या डाकेची अदलाबदल व्हायची. रानातल्या जंगली जनावरांची भीती ह्यांना कशी बरं वाटत नाही हा प्रश्न मला सतवायचा. शाळेत बहुधा मुलं वाढली असावीत. एका शिक्षकाचे 2 शिक्षक झाले. नवीन मास्तर आले ते महार होते. काळे सावळे, तोंडावर देवीचे वण असलेले, नेहरू सदरा आणि पांढरा लेंगा वापरीत असत. छान भांग पाडीत. त्यांच्या डोक्यावर टोपी नसायची. त्यांना गावात कुठं राहण्यास घर मिळणं शक्य नव्हतं. ते आमच्याच पडवीत राहू लागले. मास्तरांचं लग्न झालेलं नव्हतं. मास्तरांना कविता करायचा नाद होता. पण त्यांच्या कविता म्हणजे गीतं असत. डॉक्टर आंबेडकरांच्या चळवळीच्या संदर्भातील. डॉक्टर आंबेडकरांच्या शहरातील चळवळीसंबंधी त्यांच्याकडूनच बरंच काही ऐकलं होतं. घरी मास्तर माझ्याशी खूप छान वागत, पण शाळेत मात्र खूपच डाफरत. मला गणित हवं तसं जमायचं नाही. एकदा दोनदा त्यांच्या हातचा चांगलाच खरपूस मार खाल्लेला आठवतोय. त्यांचं गाव ढग्या डोंगराच्या पलीकडे होतं. त्यांचे वडील एकदा शेळी घेऊन येणार असतात. मास्तरांना ताजं दूध मिळावं म्हणून वडिलांनी ही खास शेळी मास्तरांसाठी विकत घेतलेली. शेळी आणण्याकरता एकदा मी त्यांच्याबरोबर ढग्या डोंगरावर गेलो होतो. डोंगराची नकटी पायरी चढताना जीवाचा थरकाप झाला होता. तिथून गाव चित्रातल्या आकृतीसारखं भासत होतं. माणसं, झाडं इवली. तिथून डोंगराच्या पलीकडे असलेला अज्ञात प्रदेश प्रथमच पाहत होतो. मास्तर सांगत होते, दूरवर दिसतंय ना ते कळसुबाईचं शिखर. मुळा नदी एखाद्या चांदीच्या धारेसारखी चकाकताना दिसत होती. आम्ही पलीकडे खाली उतरलोच नव्हतो. मास्तरांचे वडील तिकडून माथ्यापर्यंत शेळी घेऊन आलेले असतात. मास्तर बायांच्या बाबतीत तसे खूपच चालू असतात. डोंगराच्या पलीकडच्या गावावरून 2 बाया नेहमी अंड्यांनी भरलेल्या पाट्या घेऊन यायच्या. त्या तो माल तालुक्याला पोहोचवीत असत. त्या 2 बायांशी मास्तरानं कसं काय संबंध बांधलं कुणास ठाऊक. बहुधा त्या शाळेच्या व्हरांड्यातच येता जाता विश्रांती घ्यायच्या. शाळेची किल्ली मास्तरांजवळच असायची. एक दिवशी सकाळी मी शाळेत जात होतो. तो तिथं कागद, दोरा, लाडूचा भुगा पडलेला. मला नको ती शंका येते. शाळा सुटल्यावर काय झालं असेल याची कल्पना येते. चुलता तात्या हा मास्तरांचा दोस्त. दोघांची जीवाभावाची मैत्री. ते दोघे जाता येता ह्या बायांची टवाळी करायचे. अशा प्रकरणाचा प्रभाव होऊ नये याची मला कल्पना असावी. एवढे दिवस झाले आजच हे सांगतोय. हा प्रकार महारवाड्यात तसा काही नवीन नव्हता. अनेक गोष्टी कानावर यायच्या.
टोपलीवर येसकर पाळीच्या भाकरी एखाद्या आडल्या नडलेल्या बाईला दिल्या तर ती लगेच वश व्हायची. 4थीच्या वर्गातील गोष्ट. मराठ्याची एक थोताड बांध्याची मुलगी वर्गात होती. तिला पहिली पाळी आली आणि तिचा सारा पर्क रक्तानं भरला. तेव्हा ही मुलगी बाई झाली याचा शोध प्रथम मलाच लागला. मुंबईला कावाखान्यात असताना दार खिडक्यांच्या चिरीतून पोराटोरांच्या नादी लागून संभोगाची अनेक दृश्य मी लहान वयातच पाहिलेली होती. एक प्रसंग तर चांगला स्मरणात आहे. माझे एक मावस चुलते होते. त्यांचं नाव शिवा. लग्न झालं आणि बायको मेली. विधुरपणाचे दिवस काढत होते. रस्त्यावर कसरतीचे खेळ करणारी एक काळी धुमाळी बाई त्यांनी ठेवलेली. ही बाई तशी मजेशीरच. पुरुषासारखी पॅन्ट शर्ट घालायची. लांबसडक काळ्या केसांचा बुचडा बांधायची. तात्याला कावाखान्यात भेटायला यायची. ती सायकलवरूनच. रस्त्यात तिचे खेळ व्हायचे. केसांनी ती दगडाची मोठी शिळा उचलायची. आपलं सारं शरीर लोखंडी रिंगमधून पास करायची. कावाखान्यातील सर्व स्त्री पुरुष कामाला गेले म्हणजे शिवातात्या तिला खोलीवर घेऊन यायचा. म्हाताऱ्या बायांना शिवातात्यानं चहा पाण्याला पैसे दिले म्हणजे त्या लांबवर फुटपाथला जाऊन बसायच्या. कसरतीचे खेळ करणारी बाई तात्यापुढे कशी लीन होते याची आम्हा पोरांना गंमत वाटायची. शिवातात्याच्या आयुष्याची मात्र पुढं शोकांतिका झाली. कसरत करणारी बाई त्याला कुठे दिसेनाशी झाली. कुणाच ठाऊक कुठे गेली. शिवातात्या मात्र त्यामुळं कमालीचा खचला. हसत खेळत असणारा शिवातात्या मुका झाला. घरात झोपायची सतत अडचण व्हायची. आम्ही त्यावेळी फुटपाथला झोपायचो. शिवातात्या शेजारीच माझं अंथरूण असायचं. एके दिवशी शेजारी झोपलो असताना लक्षात आलं शिवातात्या रात्रभर अंथरुणात हातपाय झाडतो आहे. वाटलं शिवातात्यानं खूपच दारू ढोसली असावी. सकाळी झाडूवाला येतो तरी शिवातात्या झोपेतून उठत नाही. पांघरून दूर सारतात. तेव्हा लक्षात येतं की शिवातात्या मरून पडलेला. त्याच्या तोंडाला फेस आलेला होता. पंचनामात शिवातात्यानं अफू खाऊन जीव दिला असं सिद्ध झालं. बराच काळ वाटत राहतं शिवातात्यानं आत्महत्या का केली बरं असावं. अशाच एका दुसरा प्रसंग आठवतोय. राहत्या घरासमोर 3 तळांची इमारत होती. तळाला विठाबाई नावाची गोरी भुरकी बाई राहायची. तिचं गोरपण म्हणजे पांढरं कोड फुटलेलं. तिळभरही कातडीचा रंग नाही. डोळ्यांच्या पापण्याही भुरक्या, पण डोळे मात्र निळसर. पाठीवर उडणारे रेशमाच्या रंगाचे पिंगट केस. तिची भरदार शरीरयष्टी. येणारे जाणारे क्षणभर तिच्याकडे पाहण्यास चुकत नसत. महार समाजात जन्माला येऊनही तिची भाषा राहणी ही पांढरपेशा समाजातील स्त्रियांसारखी. उन्हात चालली तर गाजरासारखी लाल व्हायची. तिच्या मानानं तिचा नवरा मात्र खूपच कुरूप, काळ्या जाम कातळासारखा. एक डोळा अधू, तोंडावर देवीचे वण. हा दिसायला असा सामान्य असला तरी त्याची मिळकत चांगली होती. हा मोटार मेकॅनिक होता. जेव्हा पाहावं तेव्हा हा मोटाराखाली आडवा पडलेला दिसायचा. आमच्या सर्व परिवाराच्या घरापेक्षा बाईचं घर खूपच आकर्षक. दरवाजाला झुलता पडदा, घरात पलंग, कोच, फर्निचर, आरसे लावलेले कपाटे. जेवायचं झालं तर काचेच्या नक्षीदार बशीत. काट्या चमच्यांनी या घरात मला लहानपणी खूपच लळा लागला होता. त्याचं कारणही होतं. विठाबाईला एवढ्या ऐश्वर्यातही मूलबाळ नव्हतं. त्यामुळे ती माझे खूपच लाड करायची. मूल नसल्यामुळं बाई सतत बैचन. त्यामुळं तिनं एकदा काय करावं, चक्क गरोदरपणाचं नाटक केलं. ओटीपोटीवर चिंध्या बांधल्या. पण ही बातमी कावाखान्यात फुटली. सर्व बायांनी तिची शोभा केली. माझ्यावर तिचा जीव की प्राण. छान छान खायला मिळतं, सिनेमा नाटक पाहायला मिळतं, ह्याचं खूप अप्रूप वाटायचं. तिच्याबरोबर रॉक्सीमध्ये खजांची हा चित्रपट पाहिलेला आजही आठवतोय. घरात कुणी नसलं म्हणजे ती मला उरीपोटी धरायची. पलंगावर उतानी झोपायची. मला मांड्या चोपायला सांगायची. अशावेळी ती पातळ वर करीत असे. तिच्या केळीच्या गाभ्यासारख्या मांड्या चेपताना मनात मात्र चमत्कारिक काहूर उठायचं. तसं माझं वय खूपच लहान होतं, पण हे सारं बघताना घालमेल व्हायची एवढं मात्र खरं. दादांचं आजारपण दिवसेंदिवस बळावत चाललेलं. गावी असल्यामुळं सुरुवातीला त्यांच्या तब्येतीतला बदल काही वर्षांपुरतच टिकला.
एखादी ज्योत विस्ताना मोठी व्हावी आणि गपकन विजावी, तसं त्यांचं झालं. मुंबईत प्यालेलं स्पिरिट तसं त्यांच्या आतड्यापर्यंत आधीच पोहोचलं होतं. त्यात त्यांची दारूची सवय सुटली नव्हती. गावी त्यांच्या आजारपणाचं निदान मात्र कुणाला करता येत नव्हतं. कुणी म्हणत भूतानं पछाडलं, तर कुणी म्हणत करणी गेली. त्यांना बहुधा आपल्या आजारपणाचं कारण माहीत असावं. त्यांनी आई भाऊ यांना भेटण्याचा हेका धरला. ते मुंबईला गेले. 10-15 दिवसात आम्हाला ते सिरियस असल्याची तार मिळाली. दादांची अवस्था जाऊन बघतो तो खूप केविलवाणी झालेली. सारखे भिवळत होते, भ्रमिष्ठासारखे बडबडत होते. घरच्या समाधानचा अंगारा लावण्याचा सपाटा चाललेला. दवाखान्यात ॲडमिट करावं असं कुणाला सुचत नव्हतं. त्यांचं मरण मात्र चिवट. मरताना त्यांचे खूपच हाल झाले. भ्रमिष्ठपणात सारखे कपड्यांच्या घड्या एकमेकींवर ठेवून घर बांधायचे. ते पुन्हा पुन्हा कोसळायचं. हातपाय झडतच त्यांनी एखाद्या कोकरासारखा जीव सोडला. माणूस मरतं कसं ह्याचं दर्शन जवळून घेत होतो. मरण्यापूर्वी माझ्या बायका पोरांना अंतर देणार नाहीस असं वचन भावाकडून घेण्यास दादा विसरले नव्हते. घरात खूपच आकांत झाला. मला चांगलं आठवतंय. मी मात्र रडलो नाही. सारखं भिटभिट्या डोळ्यांनी बघत होतं. अरे पोराला रडवा, नाहीतर दम कोंडून लेकरू मरल. कॅमेरामन आणला गेला. प्रेताच्या सान्निध्यात नातेवाईकांनी आपले फोटो काढावेत हा कावाखान्याचा रिवाज. आज मात्र ह्या प्रकाराची गंमत वाटते. त्या दुःखातही माणसांची पोच देण्यासाठी धावपळ होई. त्या काळचा कॅमेराही मोठा. काळ्या पडद्यावर कॅमेरामन झाकला जायचा. पुढची डबी एका हातानं उघडायचा. 4 चौघात आईच्या गळ्यातील काळ्या मण्यांचं गाठलं तोडलं. त्यात असलेल्या एक सोन्याचा मणी दादांच्या तोंड्यात पाण्याच्या विड्याबरोबर घातला गेला. कपाळावरचं कुंकू पुसून बांगड्या फोडल्या गेल्या. प्रेताला आंघोळ घालायची म्हणजे दाराची फळी उपटणे. त्यावर आंघोळ घालण्याची प्रथा. कपाळावर चांदीचा बंद रुपया. नव्या कपड्यावर फुलाफुलांची चादर. ताटी बांधली जाई. रस्त्यानं प्रेतावर उधळण्यास काही सुटे पैसे, उडीद, लाह्या. पुन्हा भूत होऊन येऊ नये म्हणून उडीद उधळीत. तात्यानं पाणी दिलं. वरळीला महार मंडळींचं वेगळं स्मशान होतं. त्या काळात प्रेताला पुरत. पुरुषभर उंचीचा खड्डा खोदला गेला. खासेवर साऱ्यांनी मुठमुठ माती लोटली. 13 दिवसांनी खवर केला. माझे डोक्यावरचे केस काढू नयेत म्हणून मी हट्ट धरला. जाऊ द्या, पोराची जात आहे म्हणून कोणी आग्रह धरला नाही. कावळ्यानं घास उचलावा म्हणून किती यातायात. घासाबरोबरच थोडी दारू, विड्याही ठेवल्या गेल्या. मी पिंडाला हात लावला तेव्हा कुठं घास उचलला. आमचं सारं आभाळ उजाड झालं होतं. विनमुख होऊन आम्ही गावाची वाट धरली. खऱ्या अर्थानं डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. दादा लांडा लाबडा करून घराचा चरितार्थ कसं चालवित होते. आईचं माहेर जवळच 2 मैलांवर. त्यांची शेतीभाती होती. चुलत आजोबा धावत आले. आईनं पुन्हा लग्न करावं हा आजोबांचा हट्ट. कुणीतरी दुसवाट्याचा नवरा त्यांनी आईला पाहिलेला. आम्ही 2 लहान लेकरं. मी तर मुठी एवढा. बहीण 7-8 वर्षांची. महारवाडा तर असा कापल्या करंगुळीवर मुतणार नाही. शेवटी फट म्हणता आबरूचं खोबरं व्हायचं. आजोबा इज्जतीला जपणार. आजोबांच्या म्हणण्यावर आई वीज कडाडावी तशी कडाडली. एकतर माहेराबद्दल तिच्या मनात लहानपणापासूनच राग धुमसत होता. तिलाही आजोबांची कसाब करणी वाटली. मी काही तुमच्या दारात पडले नाही. मी मोलमजुरी करून माझ्या कच्च्या बच्च्यांना मोठं करीन असं तिनं आजोबांना तोंडावर सांगितलं. आई जन्माला आलेली त्यावेळेस तिचा बाप वारलेला. बाप मातेआड लोटला आणि ओल्या बाळंतिणीचा छळाला सुरुवात झाली. मुलगा झाला नाही हा राग होताच. आजीला उपाशी ठेवू लागले. गुराढोरासारखे काम करून घेणं, पीठ चाळून घेणं, जो भुसा राहिला त्याची भाकरी आजीला देणं असा छळवाद मांडला. त्या काळी सासूरवाशिनीचं जीणं म्हणजे तुरुंगच. ह्या छळाला कंटाळून आजी माहेराला गेली. माझी आई तेव्हा बाळुत्यात होती. तिला आजीपासून तोडलं गेलं. आई सांगायची, तुझी आजी एकदा माहेराला गेली ती परत आलीच नाही. तिनं दुसरा घरोबा केला. आईचं बालपण माहेरात गेलं ते आईशिवाय. आयुष्यात तिला आईची ऊब मिळाली नाही. लग्न होईपर्यंत आईची आणि तिची गाठभेट नव्हती. पण दादा खूपच समंजस.
त्यांनीच पुढाकार घेऊन आईची आणि आजीची एकत्र भेट घडवून आणली. पुढं आजी आमच्या घरी अनेकदा यायची. आजी आंधळी होती. काठीला धरून तिच्या गावापासून मी तिला घरी घेऊन यायचो. तिला दुसरा घरोबा करूनही मुलगा झाला नाही. तिथं एक सोडून 3 मुली झाल्या. ही आजीचा आणि काका मावशीचा आम्हाला मोठा आधार वाटायचा. आजी आणि तिच्या मुलीचा सारा संसार तसा गरिबीतला. पण ही माणसं खूपच मायाळू होती. आईच्या माहेरच्या मंडळींपेक्षा हे लोकच आम्हाला लहानपणी जवळचे वाटत. आईनं पुरुषासारखी कंबर कसली. आयुष्यभर कमलेचे कष्ट उपसले. तिच्या सामर्थ्यानं मी खरा दिपून गेलेलो. दादांनी जेवढ्या लाडात वाढवलं नसतं तेवढ्या लाडात आईनं वाढवलं. तळहाताच्या फोडासारखं जपलं. वाटायचं खरंच दादा असते तर आज मी जो आहे तसाच नेमका असतो काय? शिकलो सवरलो तरी असतो की नाही कुणास ठाऊक. आईनं जो त्याग केला त्यामुळे तर ह्या खाचरातून वर निघण्याची उर्मी मनात तरारून फुटली. दादांची वाट ती आपली वाट नाही. त्यांनी जे जे केलं ते आपण टाळायचं अशी खुणगाट मनात बांधली नव्हती काय? आईला एकदा सहजच विचारलेलं आठवतं, आये काय बघून तू दादाशी लगीन केलंस ग? त्यावर ती डोळ्यात पाणी आणून जन्माचा सारा इतिहास कथन करायची. दादांशी केव्हा लग्न झालं हे आईला आठवतच नाही. त्यावेळी ती झोळीतच होती. झोळीतच बाशिंग बांधलं म्हणतात. जेव्हा ती परकर पोलकं नेसू लागली तेव्हा आपलं लग्न लहानपणी झालंय ह्यावर तिचा विश्वासच बसला नाही. वेशीपाशी कोणाचाही नवरदेव आला म्हणजे लगीन करा असा हट्ट चुलत आजी आज्याजवळ धरायची. तिच्या गळ्यातली काळी पोत तिला खोटी वाटायची. वडीलधाऱ्यांनी समजूत काढली तरी तिला ती पटायची नाही. तिच्या समजुतीसाठी मग नवरदेवाच्या पाठीमागं तिला बसवायचं. लुगड्याचा बोंगा, डोक्यावर नारळ ठेवलेला तांब्या अशा पोजमध्ये तिला कळशीनं म्हणून बसवलं जायचं. आईला वाटायचं आपलं लग्न आहे. तर मित्रांनो, बलूत या दया पवार सरांच्या या कादंबरीच्या आजच्या वाचनाला मी इथेच विराम देते. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत असंच आपल्या चॅनलवर प्रेम आणि लोभ असू द्यात. धन्यवाद.